आज काल कसं आहे, अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जो काही निकाल आला जनतेने दिला तो आम्ही ग्राह्य धरला. त्यानंतर उपनगराध्यक्षाची निवडणूक आणि कोऑपच्या नगरसेवकांची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये नगराध्यक्षांनी पीठासीन अधिकारी म्हणून काही निर्णय चुकीचे घेतले. त्याविरुद्ध भाजपचे काही नेते हायकोर्टात गेले. हायकोर्टाने त्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलं. जिल्हाधिकारी साहेबांनी आत्ताच 8 दिवसापूर्वी निकाल दिला की शिवसेनेकडं 32 नगरसेवक आहेत, त्यांना बहुमत आहे आणि त्यामुळं अंबरनाथमधील सर्व गटनेते शिवसेनेचे नगरसेवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून फटाके फोडले, एकमेकाला पेढे भरवले आणि सगळ्या बातम्या आल्या टी व्हीला, पेपरला की अंबरनाथमध्ये भाजपला धक्का आणि शिवसेनेच्या बाजूने कौल दिला, सत्याचा विजय झाला आणि अशा अनेक वेगवेगळ्या बातम्या आल्या. त्यानंतर लगेचच 2 दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर युती करा हे शिवसेनेच्याच काही मंडळींनी बोलणं हे मला चुकीचं वाटतं. म्हणून मी काल बोललो की हा निर्णय वरिष्ठ पातळीवर पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे, परंतु तो आपणच आपल्याकडं बहुमत सिद्ध झालं, आपले 5ही सभापती आपले होणार हे माहिती असून देखील आपण युती करायची हे मला कुठंतरी चुकीचं वाटलं. म्हणून मी काल तो विषय मांडला आहे. जर पक्षाने याबाबत वरून माननीय शिंदे साहेबांनी आदेश दिला की युती करायचीच आहे, खासदार साहेबांनी जर सांगितलं की युती किती महत्त्वाची आहे त्या शहराच्या विकासासाठी, तर आम्हालाही काही हरकत नाही, शिवसैनिकांना नगरसेवकांना त्याची हरकत नाही. परंतु स्थानिक नेत्यांनी जी गडबड केलेली आहे ती काही जण त्याच्यामध्ये नाराज आहेत. नक्कीच सगळ्यांना विश्वासात घेऊन एवढं मोठं पाऊल उचलायला पाहिजे होतं असं मला वाटतं. खरं तर पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते दिल्लीपासून तर अगदी गल्लीपर्यंतचे काँग्रेसच्या विरोधामध्ये लढत असताना अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जे इथं राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बातम्या संपूर्ण देशभरामध्ये गेल्या. आणि असं असताना पुन्हा काँग्रेसबरोबरच सगळ्यांनी बसायचं, तर जे काही या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली, देशभरामध्ये युती आहे, असं असताना आपण काँग्रेसबरोबर बसून सत्ता चालवणार आहोत का हे असं मला वाटतं. म्हणून मी काल या गोष्टीला वाचा फोडली.